एका बाजूला 30 वर्षांची प्रस्थापित सत्ता, दिग्गज नेत्यांचा फौजफाटा आणि भाजपसारख्या मोठ्या पक्षाची यंत्रणा, तर दुसऱ्या बाजूला अवघ्या 22 वर्षांची एक पोरगी जिच्या हातात काही महिन्यांपूर्वीपर्यंतच पदवीची डिग्री होती आणि जी अवघ्या 7,000 रुपयांच्या पगारावर नोकरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होती। ज्या वयात मुलं आपल्या करिअरची स्वप्न पाहतात त्या वयात 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रेनं असं काय केलंय की मोहोळच्या राजकारणाची दिशाच बदलली आहे। ज्यांनी तिला नवखी पोरगी म्हणून हिणवलं त्यांना सिद्धीने आपल्या कामाने कसं उत्तर दिलं। 30 वर्षांपासून ज्यांच्या शब्दाशिवाय मोहोळमध्ये पान हलत नव्हतं त्या राजन पाटलांना या 22 वर्षांच्या मुलीने कसं हरवलं। सिद्धी वस्त्रे यांच्या या ऐतिहासिक विजयाची ती 4 महत्त्वाची कारणं आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहत आहात टीओडी मराठी। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहोळ म्हणजेच राजन पाटील आणि राजन पाटील म्हणजेच मोहोळ असं समीकरण गेल्या अनेक दशकांपासून दृढ झालं होतं। मात्र वर्षभरात झालेल्या सलग 2 निवडणुकांमध्ये राजन पाटील गटाचा पराभव झाला आणि हे समीकरण मोडीत निघालं। आधी विधानसभा निवडणूक आणि आता नगर परिषद निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीने राजन पाटलांचा धुव्वा उडवला। राजन पाटील हे 1995, 99 आणि 2004 असे सलग 3 टर्म या मतदारसंघातून आमदार राहिले। 2009 साली मतदारसंघ राखीव झाल्यानंतरही त्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं। पण पाटलांना बालेकिल्ल्यात पहिला धक्का बसला तो 2024च्या विधानसभा निवडणुकीत। उमेश पाटील आणि सर्व विरोधकांनी एकजुटीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजू खरे यांना निवडून आणलं आणि राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव झाला। विधानसभेत पराभवाच्या धक्क्यानंतर राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नव्या पक्षात आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचं आव्हान त्यांच्या समोर होतं। पण मोहोळ नगर परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा विरोधकांच्या एकजुटीने पाटलांना चितपट केलं। उमेदवाराचा पराभव करत शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे या 22 वर्षीच्या मुलीने इतिहास रचलाय। कोण आहे ही सिद्धी वस्त्रे? B.Com पदवीधर असलेली सिद्धी ही राजकारणात येण्यापूर्वी एका CA ऑफिसमध्ये नोकरी करत होती। 7,000 रुपयांची नोकरी करणारी ही सामान्य मुलगी आज नगर परिषदेची नगराध्यक्ष झाली आहे। सिद्धीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी तिला तिच्या वयावरून खूप हिणवलं, पण याच सिद्धीने कमाल केली आहे आणि 170 मतांनी विजय मिळवत राजन पाटलांना मोठा धक्का दिलाय। ही मुलगी आज प्रस्थापित राजकारणासमोर उभे राहिलेले एक आव्हानात्मक प्रश्नचिन्ह बनली आहे। भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजन पाटलांना रोखण्यासाठी मोहोळमध्ये विरोधकांनी अनोखी रणनीती आखली होती। आमदार राजू खरे आणि उमेश पाटील या नेत्यांनी स्वतःचे उमेदवार न देता शिवसेनेच्या रमेश बारसकर यांच्या नेतृत्वात एक संयुक्त पॅनेल उभं केलं। या पॅनेलमध्ये सिद्धी वस्त्रेला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मोहोळमध्ये सभा घेतली आणि राजन पाटलांना थेट इशाराच दिला। या घेराबंदीमुळे राजन पाटलांचा आणि भाजप उमेदवारांचा पराभव झाला। विजयानंतर सिद्धी म्हणाली की हा विजय म्हणजे जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे। माझ्या वयावर टीका करणाऱ्यांना आज निकालाने चोख प्रत्युत्तर दिलंय। राजन पाटील नव्या पक्षात आपले पाय रोवण्याची संधी शोधत होते, मात्र सिद्धी वस्त्रे यांच्या विजयाने त्यांना वर्षभरातच दुसऱ्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। खरं तर सिद्धी वस्त्रे यांचा हा विजय केवळ एका नगर परिषदेचा विजय नाहीये, तर तो प्रस्थापित नेत्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे। येणाऱ्या काळात मोहोळचा विकास करताना सिद्धी या सर्व विरोधकांना सोबत घेऊन कशा प्रकारे मार्ग काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुसरीकडे राजन पाटलांना आता आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे हे मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं? सिद्धी वस्त्रे मोहोळचा विकास करून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।